आणि आज बाकी दीदींसारखं कोमल दीदी पण आम्हाला सोडून सासरी गेली. आज आमची केरळची मावशी म्हणजेच माझ्या मम्मीची मोठी बहीण दुकानात आली होती. मम्मी मावशीला भेटून गावाकडे गेली आणि मी मावशीला घेऊन कोमल दीदीच्या घरी कोमल दीदीला भेटायला घेऊन आली. कारण माझ्या शॉपच्या पाठीमागेच 2 मिनिटांच्या अंतरावरती तिचं घर आहे आणि घरातून नाश्ता करून येऊन देखील इथं पण येऊन मी पोहे खाल्ले. हळदी कुंकू, साडी देणं, जे काही असतं घरी आल्यानंतर ते सगळं झालं आणि त्यानंतर मावशीला घेऊन गेली मी झेरॉक्सच्या शॉपमध्ये, कारण तिची काही कामं होती डॉक्युमेंटची ती केली. आणि इकडे बघताय तुम्ही आतमध्ये कुत्री 3-3 आहेत. पाळतू आहेत की कशी मला माहिती नाहीये, पण हे बघून मला वेगळंच काहीतरी वाटलं, कारण त्यांना डिस्टर्ब होतंय ते काम करताना, तरी देखील ते त्यांना बाहेर हकलवत नाहीयेत. युजली कुत्र्यांना लोक येऊन पण नाही देत जवळ, पण ह्या लोकांनी आतमध्ये बसवून ठेवली होती पूर्ण. ते बघून भारी वाटलं. त्यानंतर आमची थोडीफार कामं होती ती करून घेतली. आमची मावशी पण फूडी आहे खूप जास्त, तर तिला पण वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करायला आवडतात, म्हणून मी तिच्यासाठी ज्यूस मागवला होता. त्यानंतर मी गेले होते मूवी बघायला आणि कोमल दीदी आता नक्की कुठे निघाली, ती तर विट्यामध्येच राहते ना, माझ्या शॉपच्या पाठीमागेच राहते ना. मग हे सगळं काय आहे ते नेक्स्ट मिनी ब्लॉग मध्ये बघा. आजसाठी एवढंच, बाय.